नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इरावती अण्णांना तेथे आणते आणि अक्षयविरुद्धी जे काही कान भरवायचे आहे ते सर्व भरून देते. आणि आता रमा सांगायला जाणार, कारण जी रेकॉर्डिंग्स आहे तर ती अण्णांच्या हातामध्ये तो मोबाईल देऊन ती रेकॉर्डिंग्स ती अण्णांना ऐकायला लावते. परंतु त्याच अगोदर आता इरावती घाबरते आणि नाटक करत ती आता पुढे येते आणि आता रमासमोर हात जोडण्याचं नाटक करते आणि म्हणते की झाले ना तुझे समाधान. 7 वर्ष झाली, कारण तू अक्षयला आणि आमच्या फॅमिलीला सोडून अगदी कुणाला काही न सांगता अगदी निघून गेलीस आणि आता तर अचानक 7 वर्षानंतर तुला आठवले आणि तू परत आम्हाला त्रास देते आणि अगोदर अक्षयचा वापर करून घेतला आणि त्यानंतर मात्र आता अगदी यांचा सुद्धा वापर करून घेते. ते ऐकून आता अण्णांना खूप राग येतो. अण्णा जोरात असे ओरडतात की बास कर. आता इरावतीला धमकावत अण्णा म्हणतात की हे बघ, रमाला एक सुद्धा शब्द बोलायचा नाही, कळते ना. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की हो का. मग आता एका पुरुषाच्या घरामध्ये रमा गेल्या दिवसापासून राहते. म्हणजे एका परपुरुषाच्याच अगदी 7 वर्ष झाली त्यांचा अगदी लिगली डिव्होर्स झालेला आहे, तरी सुद्धा ती या घरामध्ये एका पुरुषाबरोबर कसं राहू शकते. आणि तुम्हाला हे सर्व शोभते का? बाहेर जर सर्वांना कळले तर तुम्हाला हे आवडेल का? रमाला आता खूप राग येतो. रमा आता जोरात ओरडते की शांत बसा. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की हे बघा अण्णा, तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या आणि शांतपणे तुम्ही मात्र या फोनमध्ये जे काही आहे ते सर्व ऐकून घ्या, कारण ही जी रेकॉर्डिंग्स आहे तर त्याबद्दल तुम्हाला ऐकल्यावर खरं काय आहे ते सर्व सत्य समजेलच. म्हणून रमाने तो मोबाईल आता इरावतीच्या समोर अण्णांसमोर धरलेला असतो. इरावती आता तो मोबाईल बघत असते आणि रमाकडे रागाने बघत असते, कारण इरावतीच्या पायाखालची जमीन आता सरकते. तेव्हा मात्र आता इरावतीला रमाने तिला जे काही धमकावलेले आहे, फक्त प्लॅन बी तू तयार ठेव आणि फक्त जे रेकॉर्डिंग आहे ना आत्ता ते सर्व मी रेकॉर्डिंग करून घेतलेले आहे. तुला जे करायचे असेल ते तू कर, कारण ही रेकॉर्डिंग्स आहे तर ती मी अक्षयला दाखवणार आहे. हे सर्व क्षण आता इरावतीच्या डोळ्यासमोर येतात, कारण रमाने आपल्याला ज्या प्रकारे धमकावलेलं आहे ते सर्व इरावतीला आठवून ती घाबरते. तेव्हा आता अण्णा तो मोबाईल अगदी हातामध्ये घेतात आणि रमाला विचारतात की ह्या मोबाईलमध्ये काय आहे. म्हणून अण्णा तो मोबाईल अगदी ऑन करून बघतात. इरावती आता कावरी होते आणि म्हणते की कसला पुरावा आणि काय दाखवणार आहात तुम्ही आणि काय तुम्ही बघणार आहात. 7 वर्षापूर्वी सुद्धा हिने आमच्या आयुष्यामध्ये असाच खेळ खेळला आणि ती आम्हाला सोडून निघून गेली आणि 7 वर्षानंतर अचानक परत येऊन हिला पुन्हा एक खेळ खेळायचा आहे का? कारण 7 वर्ष आम्ही जिवंत आहोत की मेलेलं आहोत या बघण्याची सुद्धा हिने तस्ती घेतली नाही आणि आता मात्र त्रास देण्यासाठी ही परत आलेली आहे. तर रमाला आता हे इरावतीचा खूप राग येतो. रमा आता रागाने तिला बास कर असे जोरात ओरडते. किती खालच्या थराला जाशील ग इरावती तू, असे जेव्हा रमा म्हणते तर अण्णा आता अगदी थोड्या मोठ्या आवाजात रमाला म्हणतात की रमा बास कर. अगं रमा, तू यांच्याशी का वाद घालतेस, कारण मुळात तुला एक गोष्ट कळत नाही का. आणि हे बघ अगं, अक्षयकडे हात करून म्हणतात की ज्याला तू नवरा म्हणून मिरवतेस, एकेकाळ असेल तो तुझा नवरा, तोच नवरा आज तुझ्या बाजूला उभा आहे, पण तरी सुद्धा तो तुझी बाजू घेत नाही. अगदी सुंबासारखा तो ढिम्म उभा आहे. तर तुला याचं कारण माहिती आहे का? कारण तुला म्हणजे तू या घरामध्ये त्याला नकोच आहे. असे बोलून अण्णा आपल्या हातातील मोबाईल जोरात खाली फेकून देतात. शेवटी तो मोबाईल आता खाली पडून फुटला जातो. इरावतीच्या मनासारखे होते, परंतु रमाला आता एक जबर धक्का बसतो. ती अगदी धक्क्यानेच अण्णाकडे बघत असते. रमा तो फोन उचलते आणि म्हणते की अण्णा, तुम्ही काय केलं? ह्या फोनमध्ये सगळे पुरावे आहेत. तेव्हा आता अण्णा जोरात ओरडतात की फोन काय करतेस? अगं, असे 56 फोन तू विकत घेऊ शकते. तेव्हा आता लगेच तू इथे अजिबात 1 सेकंद सुद्धा थांबायचं नाही. म्हणून अण्णा रमाच्या हाताला धरतात आणि जबरदस्तीने तिचा हात ओढत तिला घेऊन जात असतात. आणि तेवढ्यात आता आरोही धावतच येते की आई थांब. आरोही रडत असते तर रमा आता रडतच आरोहीकडे बघते. आरोही रडतच अण्णा म्हणते की माझे आई बाबा एकमेकांना सोडून कुठेही नाही जाणार. म्हणून आरोही रमाला घट्ट अशी मिठी मारते आणि दोघी आता मायलेकी खूप असे रडतात. अक्षयच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते, परंतु इरावतीला तर खूप राग येत असतो. इरावतीच्या अगदी मनासारखे झालेले असते की रमा आता ह्या घरातून जाते आणि ते पण आता त्या अण्णांचे कान आता ह्या इरावतीने भरलेले असतात, ते पण अक्षयच्या विरोधात. तेव्हा आता इरावती लगेच आरोहीला बाजूला करते आणि म्हणते की हे बघ आरोही, ऐकून घे. तर अण्णा आता ऐकायला तयार नसतात. अण्णा म्हणतात की हे बघ रमा, मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही. तेव्हा आता इरावती परत आरोहीचे कान भरते की अगं, ती चुकीची बाई आहे, वाईट वागलेली आहे आणि तू परत तिच्याकडे जाऊ नकोस.
तिच्याकडे म्हणजे आई म्हणून तिला हाक सुद्धा मारू नकोस। तेव्हा आता रमा रडतच ऐकत असते आणि अण्णांना म्हणते की अण्णा प्लीज माझं एकदा ऐकून घ्या। अण्णा म्हणतात की रमा तुला मी चल म्हणतो, तर इरावती लगेच आता म्हणते आणि काय ग तुझं काय ऐकून घ्यायचं, आमच्या घरामध्ये येऊन आमच्या मुलांना नावं ठेवलीस आणि आता काय तुझं ऐकून घ्यायचं आणि कुणालाच नाही या घरामध्ये तू थांबूच नको। तेव्हा आता अण्णा हे अगदी परत रमाच्या हाताला धरतात आणि तिच्यावर ओरडून चल असे म्हणतात। तेव्हा आता रमा खूप रडत असते, मागे वळून बघत असते, तर अक्षय लगेच पुढे जातो। अक्षय आता अण्णांसमोर हात जोडून उभा असतो। तेव्हा अण्णा रागानेच म्हणतात की हे बघा मी माझ्या मुलीशी बोलतोय, तू मात्र मध्ये पडण्याची गरज नाही। तेव्हा आता अक्षय हा रमाकडे बघत असतो आणि रमा खूप रडत आता अगदी कासावीस झालेली असते। तर इरावती लगेच म्हणते की आम्हाला कुणाच्याच मध्ये पडायचं नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला लगेच येथून घेऊन जा, ते पण कायमची। तेव्हा मात्र आता लगेच अण्णा हे रमाला म्हणतात की ऐकलेस का रमा, अगं येथे या घरात तुला कोणताही मान तर नाही, परंतु येथे या घरात तुझ्या बाजूने बोलणारं कोणीच नाही आणि तेथे मात्र साई तुझी वाट बघतोय, चल इथून रमा म्हणून अण्णा पुन्हा तिच्या हाताला धरतात आणि तिला घेऊन जात असतात, ओढतात। अक्षय लगेच रमाचा हात धरतो। एकीकडे अक्षय हात ओढत असतो तर एकीकडे अण्णा हात ओढत असतात। रमाला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। इरावती तर अक्षयला बाजूला ओढत असते। तेव्हा अक्षय रमाला विचारतो की रमा तुला काय बोलायचं आहे, प्लीज तू बोल। तर इरावती लगेच अक्षयला मागे ओढते आणि रमा मात्र आता अण्णांच्या हातातील हात सोडवत असते, परंतु अण्णाही ऐकायला तयार नसतात। एकीकडे आता इरावती अक्षयला ओढते, एकीकडे अण्णा मात्र आता ह्या रमाला ओढत असतात। शेवटी दोघांचीही ताटातूट होते आणि आता शेवटी अण्णा हे रमाला तेथून घेऊन जातात। तेव्हा आता आरोही खूप रडत असते आणि त्याने अक्षयने आता आरोहीचा हात धरलेला असतो। तर इरावती आता त्यांच्यासमोर परत नाटक करण्याचा प्रयत्न करते, डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणून म्हणते की अरे अक्षय मी तुझ्या पाया पडते, कारण ती रमा आहे ना ती येथे येऊन तुझ्याशी जे काही वागली ते अत्यंत चुकीचं होतं। अरे तिने तर तुला नोकरी दिली आणि राहायला असे छप्पर दिले म्हणून येथे येऊन तुला असा तमाशा करणार, घरातील माणसांना वाटेल तसे बोलणार, मात्र मला मान्य नाही। झाला तेवढा अपमान पुरे झाला तुझा माझा आणि आपल्या घराचा, त्यामुळे तू तिला जाऊन दे, तिचा विचार करू नकोस। अक्षय आता मानायला तयार नसतो, अक्षयचे डोळे पूर्ण पाण्याने भरलेले असतात। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आत्या तिला काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं। तेव्हा आता लगेच इरावती विचारते की काय रे काय बोलायचे होते तिला काहीही बोलायचं नव्हतं आणि हे बघ आपल्याला काही ऐकून घ्यायचे नाही आणि हे बघ प्लीज मी तुझ्या पाया पडते। तर आरोही आता अक्षयकडे बघत असते। त्यानंतर आता इकडे अण्णा हे ओढतच रमाला गाडीजवळ घेऊन येतात। रमा म्हणते की अण्णा प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या, मला अक्षयला सर्व खरं खरं सांगायचं आहे। तर अण्णा म्हणतात की काय काय ऐकून घ्यायचं, तर रमा म्हणते की हो प्लीज एकदा फक्त मला अक्षयशी बोलून द्या, जे काही ह्या इरावतीचं आहे ते सर्व मला आता अक्षयला सांगायचे आहे, मग हवं तर तुम्ही मला घेऊन जा। तेव्हा आता अण्णा म्हणतात की रमा तू काय बोलतेस, अगं ह्या नालायक माणसाचा बोलका तुला येतोस का आणि ह्या माणसासाठी तू जीव द्यायला निघाली होतीस का यापूर्वी, आणि हे बघ रमा माझी पूर्ण खात्री पटलेली आहे, अगं त्याला पैशांची गरज आहे म्हणून त्याला फक्त आणि फक्त पैशामध्ये इंटरेस्ट आहे तर तुझ्यात नाही। तेव्हा आता रमा म्हणते की अहो अण्णा तसे नाही। तर अण्णा म्हणतात की कसे आहे, रमा खूप रडत असते। अण्णा म्हणतात की त्याला फक्त आणि फक्त पैशांचा मोह आहे आणि त्याला ती नोकरी हवी आहे, त्यामुळे तो तुझ्या पुढे पुढे करतो, बाकी तुझी कोणतीही किंमत त्याला नाही। आणि तेवढ्यात तिथे साई धावतच येतो। तर रमा म्हणते की अण्णा हे बघा तुमचा खूप मोठा गैरसमज होतो, अण्णा हे बघा आमच्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा गैरसमज झालेला आहे, त्यामुळेच हे सर्व झालेले आहे। अण्णा ऐकून घ्यायला तयारच नसतात। अण्णा म्हणतात की कसला गैरसमज आणि कसलं काय। तेवढ्याच साई म्हणतो की अण्णा तुम्ही शांत व्हा, रमाला काहीतरी बोलून द्या, त्यांना सांगायचं आहे काहीतरी, ते ऐकून घ्या। तर आता अण्णा हे साईवरच ओरडतात, अरे तू तर काही मध्ये बोलूच नकोस, तुला सगळं माहिती होतं, तू सगळं काही बघितलं होतं, तरी सुद्धा तू तिला अक्षयकडे जाऊन दिलंस। मला एक गोष्ट सांग, जर तो माणूस हिच्याशी 7 वर्षापूर्वी जे काही वागला तसेच पुन्हा जर वागणार असेल मग तू घेऊ शकतोस का गॅरंटी त्याची। तेव्हा आता रमा ओरडते, रमा रडतच म्हणते की अण्णा तुम्ही काही ऐकून घ्यायला तयारच नाही, अहो तसे काही नाही, तुमचा गैरसमज होतोय। अण्णा परत जोरात ओरडतात की कसे आहे मग आणि कसे नाही, आणि हे बघ रमा कसेही जरी असले तरी आता या क्षणाला मला चर्चा वगैरे करायची नाही। तेव्हा आता अण्णा ऐकून घ्यायला तयारच नसतात। शेवटी रमा शांत होते आणि रडत असते। तर इकडे अक्षयला सुद्धा खूप टेन्शन येते, तो सारखा विचारातच करत बसलेला असतो आणि इरावती आता डोकावून बघते की अक्षयची काय प्रतिक्रिया आहे, म्हणून ती आता काहीतरी परत अगदी बोलण्याचं ठरवते। इरावती आता अक्षयला
अक्षयला म्हणते की अक्षय, अरे असं किती वेळ गप्प बसणार आहात तू? हे आज जे काही घडले ना त्याचा भयानक त्रास मला झालेला आहे. एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरामध्ये जे काही घडतंय ते सगळं काही योग्य घडतं असं तुला वाटतं का? म्हणजे आपल्या घरामध्ये इतकं त्या रमाने अगदी येऊन आपल्या सगळ्यांना एकमेकांच्या विरुद्ध भडकावले तरी सुद्धा तुला ते व्यवस्थित योग्य आहे असं वाटतं का? आणि ही रमा आपल्या घरामध्ये आल्यापासून जे काही बोलून आपल्या घराला नाव ठेवून गेली आणि आता सुद्धा जो काही प्रकार आज तुझ्या डोळ्यासमोर घडलेला आहे तर आणि हा घरामध्ये तमाशा झाला तो योग्य आहे असं तुला वाटतं का? घाणेरडे आरोप माझ्यावर केले, एकदा नाही दोनदा नाही सतत आरोप करण्यात आले आणि आता तर माझ्यावर काय आरोप करते की मी माझ्या सख्या आईला किडनॅप केले, डांबून ठेवलं आणि तुमच्या नात्याला अगदी माझ्यामुळे गालबोट लागलेला आहे. मी तुम्हाला दोघांना वेगळं केलं असे जे काही आरोप माझ्यावर होतात ते मला नाही सहन होत. या घराला अगदी उद्ध्वस्त करण्यासाठी मी कारणीभूत आहे का? हे सर्व काय चाललेले आहे आणि 7 वर्षातून अचानक ती तुझ्या आयुष्यात आली. तिला तर आता आपल्या चुकीचं काही अगदी पस्तावा नाही आणि तो पश्चाताप होण्याऐवजी ती असले आरोप माझ्यावर करत फिरते. याचे पुरावे आणून देणार म्हणते. मग कुठे आहे पुरावे? असते तर अगोदर दिले असते पुरावे आणि मी सुद्धा माफी मागितली असती. बघ, अरे माझा विषय तर सोडून दे, परंतु जर तिचे तुझ्यावर आणि आरोहीवर जर प्रेम असतं खरं तर 7 वर्षानंतर ती तुला आणि आरोहीला भेटल्यानंतर मात्र आज जे काही वागली ना ती ते असं वागलीच नसती. तेव्हा आता अक्षय सारखं शांतपणे इरावतीचं ऐकून घेत इरावतीकडे बघत असतो आणि अशा पद्धतीने मात्र ती अण्णांबरोबर त्या अगदी ती म्हणजे जे काही घडले तर सर्व गपचूप ऐकून निघून गेली नसती. आणि तेवढ्यात आता ही नाटक करत मालविका अक्षयसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की अक्षय जी कॉफी. तेव्हा आता अक्षय आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि गॉगल वगैरे घालून आता तो कॉफी घेतो. जरा त्याला अगदी इतकं टेन्शन आलेलं असते स्वतःला तो शांत करण्याचा प्रयत्न करतोय. कॉफी घेऊन तो आता थँक्यू असं म्हणतो. तेव्हा मालविका आता अक्षयच्या समोर म्हणते की अक्षयजी मी काही एक शब्द बोलू का? म्हणजे हे बघा, आजपर्यंत मी इरावती मॅमकडून फक्त ऐकलं होतं परंतु आज मात्र मी प्रत्यक्षात बघितलं की ती बाई कशी आहे म्हणून. म्हणजे हे बघा, आय एम सॉरी. आणि अक्षयजी इतकी वर्ष तिला तिच्या मुलीची आठवण आली ना, पण आज मात्र 7 वर्षानंतर तिला आरोहीची कस्टडी हवी आहे. तर हे जे काही आहे तर ते बरोबर नाही आणि प्लीज तुम्ही काहीतरी करा. तिला जर आरोहीची कस्टडी मिळाली तर हे घर तुटून जाईल. तेव्हा आता अक्षय कॉफी पिता पिता तो कप बाजूला ठेवून देतो आणि त्यानंतर लगेच आता मालविका म्हणते की त्या मुलीने जर आरोहीला म्हणजे त्या बाईने आरोहीला जर नेले तर मात्र आता आपली जी काही अवस्था होईल आणि तुमची सुद्धा जी अवस्था होईल, तुम्ही ज्या डिप्रेशनमध्ये जाताल ती अवस्था मला सुद्धा. आणि परत म्हणते की इरावती मॅमला सुद्धा नाही बघवणार. अक्षयला आता खूप टेन्शन येते. तो अगदी डोकं आवळून आता अगदी घट्ट हाताने धरून बसलेला असतो. तेव्हा मालविका अक्षयला पुन्हा प्लीज असं म्हणते. तेव्हा मात्र आता मालविका तो कॉफीचा कप आहे तर तो पुन्हा उचलते आणि अक्षयच्या हातात आता पुन्हा इरावतीला देण्यासाठी खुणावते. अक्षयला आणखीन टेन्शन येते तर आता मालविका अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते आणि इरावती अक्षयला म्हणते की हे बघ अक्षय, कॉफीचा कप घे आणि पिऊन घे. अरे मी जे काही बोलते तर त्यामध्ये तथ्यता आहे ना, आणि खरंच अरे खूप मनस्ताप होतोय या घराला, तुला आणि त्या छोट्याशा पिल्लाला. तर त्यासाठी आता तुमचा जो काही मनस्ताप आहे तो आम्हाला बघवत नाही, म्हणून आता तुला आणि त्या छोट्याशा पिल्लाला अगदी रमाला विसरावं लागेल. आणि आता मात्र हा जो काही तुला होणारा त्रास आहे तर तो कायमचा बंद व्हायला हवा. अक्षयला म्हणते की हे बघ, आपल्या सगळ्यांसाठी आणि आरोहीसाठी आपल्याला मात्र आता हे सगळ्याचे काही विषय आहे तर रमा नावाच्या टॉपिकला अगदी पूर्ण विराम द्यावा लागेल. तिचा विषयच आता या घरामध्ये घ्यायचा नाही. आणि हे बघ अक्षय, मला तुझ्याकडून यासाठी प्रॉमिस हवं आहे. म्हणून लगेच ती आपला हात पुढे करते. त्यानंतर आता इकडे बाहेर रमा अण्णांना जे काही सांगते तर आता अण्णा म्हणतात की हे बघ, आणि आपला हात पुढे करून म्हणतात की रमा, या क्षणी तू आता मला वचन दे की तू यापुढे मात्र कधीही अक्षयला नाही भेटणार, अक्षयशी बोलणार सुद्धा नाही. त्यानंतर आता इकडे इरावतीने सुद्धा अक्षयला जे काही हात पुढे करून प्रॉमिस मागितलेलं असतं तर अक्षय इरावतीच्या हातामध्ये हात ठेवतो आणि ओके असं म्हणतो. तेव्हा मालविका आणि इरावतीला खूप आनंद होतो. त्यानंतर आता इकडे अण्णा ऐकायला तयारच नसतात. अण्णा सुद्धा आता मोठ्याने जोरात ओरडतात की रमा मला वचन दे. रमा आता रडतच अण्णांकडे बघत असते आणि शेवटी रडतच रमा आता अण्णांच्या हातामध्ये हात ठेवते. रमाचा हात अगदी थरथर कापत असतो. साई मात्र आता हे बघून त्याला सुद्धा खूप वाईट वाटते. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि इरावतीच्या हातामध्ये जो हात दिलेला आहे तर इरावती अक्षयचा आणि मालविकाचा हात धरून एकमेकांच्या हातात देते. तेव्हा आता अक्षय लगेच अगदी धक्क्याने इरावती आत्याकडे बघतो आणि मालविकाकडे.
तर आता इरावती लगेच हात जोडून उभी असते आणि डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणून दाखवत म्हणते की हे बघ, हेच योग्य आहे आपल्यासाठी आणि या घरासाठी, आणि ते पण तुझ्यासाठी अक्षय आणि आरोहीसाठी सुद्धा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की एका बाजूने रमा जे काही सांगत आहे की आपला मध्ये गैरसमज वाढून मात्र घर तोडणारी व्यक्ती ही इरा आत्याच आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा ती द्यायला तयार आहे, आणि दुसरीकडे मात्र आत्या तरी सुद्धा आता या घराची आणि माझी काळजी करताना दिसते. म्हणजे आता ह्या आत्याचे दोन रूप आपल्याला पाहायला मिळते. नक्की मी विश्वास कुणावर ठेवू? त्यानंतर आता अक्षय इतकं विचारात पडलेला असतो. अक्षयला कुणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नसतो. त्यानंतर आता इकडे अण्णा हे रमाला म्हणतात की हे बघ, लक्षात ठेव एक गोष्ट, तुम्हाला वचन दिलेलं आहे तर, आणि तू अक्षयशी बोलणार सुद्धा नाही आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची चांगलीच. आणि दोघांनाही आता साईला आणि रमाला अण्णा रागानेच गाडीत बसायला सांगतात. शेवटी रमा आणि साई गाडीमध्ये बसतात आणि घरी निघून जातात. त्यानंतर आता इकडे साई परत अक्षयच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येतो. अक्षयला आवाज देत असतो की अक्षय अक्षय, आणि तेवढ्यात इरावती बाहेर येते. तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की ओरडू नका आणि काय काम आहे? तर साई म्हणतो की हे बघा, मी तुमच्याशी बोलायला आलेलो नाही, मला फक्त आणि फक्त अक्षयशी बोलायचं. तेव्हा आता इरावती लगेच म्हणते की मान्य आहे, मान्य, कारण अक्षयपर्यंत पोहोचण्यासाठी अगोदर मला पार करावं लागेल आणि ते पार करताना मात्र मी काय आणि कसं करू शकते तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही विसरलात. तेव्हा आता साईला इरावतीचा भलताच राग असतो. साई म्हणतो की हे बघा, तुम्ही जे काही केलंत ना तर ते अगदी भलतेच आहे, विसरण्यासारखं नाही. माझ्यावर हात उचलून माझा केलेला अपमान आणि तुम्ही जे मला घाव दिलेले आहेत ना ते सगळे अजून सुद्धा ताजे आहेत. तेवढ्यात आता अक्षय बाहेर येतो. अक्षय तर साईवरच रागवलेला असतो. साई लगेच म्हणतो की तुम्ही जे काही आता आम्हाला घाव दिलेले आहेत ना ते सुद्धा मी विसरलो नाही. तेव्हा आता शांतपणे आता साई अक्षयला म्हणतो की ऐकून घे, परंतु अक्षय पुन्हा भडकतो आणि का तू इथे आलास असे रागाने विचारतो. तेव्हा आता साई म्हणतो की रमाचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे ते पूर्ण करायला आलो. अरे हे बघ अक्षय, रमाला तुला काहीतरी सांगायचं होतं पण ती सांगू शकली नाही. आणि इरावतीकडे बघत आता साई म्हणतो की मी तुला तेच सांगायला आलेलं आहोत. तेव्हा मात्र आता अक्षय विचारतो की काय काय असं सांगायचं होतं रमाला. तेव्हा साई बाहेर जातो आणि साई बाहेर जाऊन पार्वती आजीला हाताला धरून घेऊन येतो. इरावतीला तर आता जबर शॉक बसतो. तर अक्षय विचारतो की आत्या काय, आजी याच्याबरोबर कशी? तेव्हा मात्र आता इरावती लगेच अक्षयकडे बघते आणि मम्माला धरण्याचं नाटक करत धावतच मम्माजवळ जाते आणि म्हणते की मम्मा अगं तू कशी? तेव्हा आता लगेच साई पार्वती आजीला धरून आत घेऊन येतो. अक्षय आता पार्वती आजीला बसायला खुर्ची देतो आणि तेवढ्यात मात्र आता ही मालविका सुद्धा बाहेर येते. अक्षय आता पार्वती आजीला विचारतो की काय ग आजी, काय झाले? तेव्हा आता पार्वती आजी ही खुर्चीवर बसते आणि काहीच बोलायला ती तयार नसते. तर अक्षय विचारतो की आजी, अगं आजी काय झाले, काय होतंय तुला? तेव्हा आता मालविका खूप घाबरते. मालविका मात्र आता इरावतीचा हात घट्ट पकडते. त्यांना आता भीती असते की इरावती नक्की काहीतरी सांगते की काय. तेव्हा आता पार्वती आजी रागाने इरावतीकडे बघत असते. आता बघत असताना मात्र ह्या दोघी खूप घाबरतात. मालविकाला तर धक्काच बसतो. तेव्हा आता साई आजीला म्हणतो की आजी सांगा सगळं काही, तुमची ही अवस्था कशी झाली आणि ती अवस्था कोणी केली? साई आता रागाने इरावतीकडे बघत म्हणतो. तेव्हा आता इरावती मुद्दामच म्हणते की सांग ना मम्मा, अगं कशी झाली? आता मुद्दाम नाटक करत म्हणत असते. तर साई आता ओरडतो, सांगा की तुमची ही अवस्था कशी झाली आणि तुम्हाला कोणी किडनॅप केले होते ते? तेव्हा आता इरावती अगदी नाटक करत म्हणते की कोणी? मम्मा अगं काय काय म्हणतेस? तेव्हा आता साई तिच्याकडे बघत म्हणतो की कारण त्या व्यक्तीचं सत्य तुमच्या समोर आले होते. कोणत्या व्यक्तीने तुम्हाला किडनॅप केले हे सर्व काही तुम्ही अक्षयला सांगा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी सांग. अगं हा साई काय म्हणतो, तुला किडनॅप केले होते का? तर इरावती लगेच नाटक करत म्हणते की मम्मा अगं सांग ना, काय झाले, कोणी किडनॅप केले होते तुला? आणि नाही अगं, रमाचा खेळ खेळून झाला, ती इथून निघून गेली. मग आता तुला इथे नवीन खेळ खेळायला पाठवले का? म्हणजे आणि साईला म्हणते की तुला त्या रमाने का पाठवले? आता इथे काहीतरी खेळ खेळण्यासाठीच पाठवले असेल, मग तिनेच यायला हवे होते, मग ती इथे का आली नाही? तर साईला इरावतीचा ह्या खूप राग येतो. साई म्हणतो की थांबा जरा, तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता साई पुन्हा पार्वतीला म्हणतो की आजी सांगा काय झाले आणि कसे झाले, सांगा बरं. तेव्हा आता अक्षय आजीला म्हणतो की आजी बोल ना. तर आता इरावती सुद्धा नाटक करत म्हणते की मम्मा अगं काय झालं नक्की? आता मात्र आरोहीला मारण्याची जी धमकी आहे तर इरावती मुद्दाम मालविकाला बोलत असते. मालविकाला म्हणते की हे बघ अगं, तू इथे तर थांबूच नको, परंतु आता
हे बघ, ही जी काही आरोहीला आणण्यासाठी तू देण्यासाठी दूध आणलेलं आहे ना, त्यात छान अशी मिल्क पावडर, प्रोटीन पावडर मिक्स केलेलं आहे ना, आणि तू तिला हे दूध दे. कारण कसं आहे की शांत अशी झोप आमच्या बाळाला लागली पाहिजे. आता इरावती आरोहीला नक्की काहीतरी म्हणजे इजा पोहोचवेल, म्हणून आता बिचारी पार्वती आजी सुद्धा घाबरते आणि शेवटी तिला सुद्धा शांत बसावं लागतं. आणि आता पार्वतीकडे बघत म्हणते की हे बघ आरोहीला तू हे दूध दे. कोणी कितीही डिस्टर्ब केले तरी सुद्धा आरोहीला अगदी शांत झोप लागायला हवी. आजी मात्र आता ह्या पार्वतीकडे आणि मालविकाकडे बघतच असते. तर अक्षय कासावीस होतो की आजी अगं हे सर्व काय आहे. तर मालविका सुद्धा आता पार्वती आजीला तो ग्लास दाखवून चांगलीच धमकावते. बिचारी आता आरोहीच्या जीवासाठी आजीला शांत राहावं लागतं. तेव्हा आता पार्वती आजी मनातून घाबरते आणि म्हणते की अरे देवा, मी जर खरं काही सांगितले यांच्याबद्दल तर त्या नक्की आरोहीला काहीतरी करतील, तिच्या जीवाशी खेळतील. तर अक्षय आता विचारत असतो की आजी अगं बोल ना काय झाले ते. तेव्हा आता साई पुन्हा विचारतो की आजी सांगा ना तुमच्याबरोबर हे सर्व कोणी केले. तर पार्वती आजीला शेवटी रमाचे नाव घ्यावे लागते. तेव्हा आता इरावती मुद्दा म्हणते की काय बोलतेस, रमाने हे सर्व केलेस मम्मा. तेव्हा आता शेवटी इरावती समोर आणि आरोहीच्या जीवासाठी पार्वती आजीला रमाचंच नाव घ्यावे लागते. तेव्हा आता इरावतीने बरोबर आता पार्वती आजीला सुद्धा खोटं बोलण्यासाठी भाग पाडलेलं असतं. आणि शेवटी पार्वती आजीने आता इरावतीचं नाव न घेता रमाचे नाव घेतलेले असते. आणि अक्षयच्या मनात आता पुन्हा ह्या रमाविषयी गैरसमज निर्माण झालेले असतात. तर मित्रांनो, आता इरावती आणि मालविका तर खूपच खुश होतात. आणि शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता साई अक्षयला म्हणत असतो की हे बघ, रमा तुझ्याशी का भांडली, कारण तिला आजीपर्यंत पोहोचायचं होतं. परंतु ही जी बाई आहे ना इरावती, ती मात्र रमाला आता आजीपर्यंत पोहोचून देत नव्हती. तर अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की बास कर. आता रमाचं नाव घेतल्यामुळे अक्षयच्या मनात पुन्हा रमाविषयी राग निर्माण झालेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे साई घरी येतो आणि रमाला समजावत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा कसा मार्ग काढणार आहोत. येथे मी या घरामध्ये बसून तिकडे त्या घरामध्ये काय चाललंय हे मला नाही माहिती आणि तिकडे तर मी जाऊ शकत नाही. तर अण्णा मात्र आता हे सर्व ऐकत असतात. त्यानंतर अण्णा इकडे अक्षयला ऑफिसमध्ये बोलावून घेतात. तर अक्षय तेथे येतो आणि म्हणतो की हे बघा सर, तुम्ही मला येथे बोलावून घेतलं. तेव्हा मात्र आता अण्णा अक्षयला म्हणजे एक चेक देतात आणि म्हणतात की हा चेक आणि तुला जी काही अमाऊंट हवी आहे, तुझ्या मनाने हवी तेवढी अमाऊंट यावर टाक आणि माझ्या रमाच्या आयुष्यातून तू कायमचा निघून जा. तेव्हा आता अक्षयच्या डोळ्यात तर पाणी येते आणि अक्षय पुन्हा हसून अण्णांकडे बघत असतो. तर मित्रांनो, आता रमा आणि अक्षय हे दोघं एकत्र पुन्हा कधी येतील आणि आता पुन्हा त्यांच्यातील हे जे काही मतभेद आहे ते मिटून ह्या इरावतीचा खेळ खल्लास कधी होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.